राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रशांत कदम यांच्या आयोजनात व स्वराज्य मित्रमंडळ, नवयुग मित्रमंडळ यांच्या सहयोगाने कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून तसेच भाजपचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील तसेच नुकतीच निवड झालेले उत्तर रायगड भाजप जिल्हा उपाध्यक्ष समीर कदम व हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर यांच्या उपस्थितीत व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. आमदार विक्रांतदादा पाटील यांचे मराठी सणासुदीबद्दल सरकारच्या धोरणांचे मार्मिक मत ऐकताना जनतेला प्रेरणा मिळाली. विविध ठिकाणच्या गोविंदा पथकाने उपस्थिती दर्शवत दहीहंडी सलामी थरांचा आनंद घेत दहीहंडी उत्सवाचा पावसातही कामोठे येथील जनतेने आनंद घेतला. अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कामोठे पनवेल. आम्हाला लक्षात आहे आमच्या तरुणाईला ताकद देण्यासाठी या दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम पण आपल्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे मी सरकारचं या निमित्तानं अभिनंदन करतो. आज आमच्या या कामोठ्यामध्ये प्रशांत कदमजी असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून या दर्जेदार दहीहंडीचं आयोजन केलं गेलं. मी प्रशांतजी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तरुणाईसाठी जो प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला, खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक उपक्रम घेऊन आपल्याला या तरुणाईसाठी काम करायचं आहे, त्या कामोठे वासियांसाठी काम करायचं आहे. शेवटी यांच्या आशीर्वादामुळे कालपर्यंत नगरसेवक उपमहापौर असलेला त्यांचा एक सहकारी आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे. आणि त्यामुळे जे जे प्रश्न हे आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. आज आपल्या सगळ्यांमध्ये ज्यांना आपण सिने पडद्यावरती बघतो, खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक हास्य कलाकार म्हणून ज्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे, अशा आपल्या प्रियदर्शनी इंदुलकर या आपल्यामध्ये आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि ज्या पद्धतीनं ही हंडी या ठिकाणी साकारली जाते, आपण 40 पथकं या ठिकाणी आलं सांगितलं, एक एक पथक येतं, त्या ठिकाणी थर लावतं, मानवी मनोरा रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. मला वाटतं या दहीहंडीच्या खेळामध्ये आपलं जीवन जगण्याचा एक संदेश मला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे एक बाल गोविंदा वरती चढतो, हंडी फोडण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचं लक्ष त्या शेवटच्या बालगोपाळाकडे असतं. त्या बालगोपाळाकडे लक्ष असलंच पाहिजे, त्याचं कौतुक असलंच पाहिजे, पण तो बालगोपाळ शेवटच्या थरावर पोहोचू शकतो याचं कारण आहे की खालच्या प्रत्येक थरातला आमचा गोविंदा हाताची मजबूती करून आपला खांदा त्याला उपलब्ध करून देतो आणि सांगतो की तू वरती चढ, आम्ही तुझ्याबरोबर ताकदीने उभे आहे. मला वाटतं जीवन जगताना एकमेकांना सहकार्य करत जर का आपण आयुष्याची हंडी अशीच फोडू शकलो तर आयुष्य आपलं यशस्वी होऊ शकेल, हा संदेश दहीहंडीच्या खेळात आहे. आणि त्यामुळे आजच्या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रांतदादांनी मनोगत व्यक्त करताना मराठमोळे सण मनमोकळेपणाने आता आपल्याला साजरे करता येतात. आजच्या दहीहंडीचं नियोजन कशा प्रकारे राहिलं आणि भविष्यात कशा प्रकारची वाटचाल? आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान दहीहंडी आमदारशी 2025 हे आमचं पहिलंच वर्ष आहे. आणि आमदारांच्या महाराष्ट्रभर आपण प्रवास बघितलात तर महाराष्ट्रभर आमदारांना युवक हे त्यांना ताईत मानतात. त्यांचं कार्यक्षेत्र एवढं व्यापक आहे की चांदा तू बांधा ते फिरत असतात. त्यामुळे युवकांचा ताईत असलेला असा दमदार आमदार, त्यांच्या प्रेरणेने आमचे हे स्वराज्य मित्रमंडळ असेल किंवा नवयुग मित्रमंडळ असेल, त्यांनी ही हंडी करण्याचं ठरवलं. आणि आमदारांकडे एकदा आम्ही प्रस्ताव नेला तर आमदार म्हणले ठीक आहे, तुमची इच्छा जर असेल, तेवढी जर तुमची संख्या असेल आणि तुम्ही जर त्या पद्धतीने शिस्त पद्धतीने दहीहंडी करणार असेल तर माझा ग्रीन सिग्नल आहे. मग आमचे मित्रमंडळचे जे सदस्य आहेत, राहुल असेल, आमचा प्रमोद असेल, बरेच अशी खूप मुलं आहेत की त्यांची नावं घेता येणार नाही, एवढी मुलं आहेत आमच्याकडे. पण अशा पद्धतीने मराठमोळा सण हा साजरा करण्यात येतोय. आणि हे पहिलं वर्ष असं दमदार, आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर 40 ते 45 दहीहंडी उत्सव पथक आमच्याकडे येऊन गेलेत. बक्षिसांची भरभराट चाललेली आहे. आता आपल्या मराठी हास्य जत्रेच्या फेम
त्या कलाकार सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्याला शुभ आशीर्वाद आणि शाबासकी दिलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस आपले कांबोटे पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांनी सुद्धा आपल्याला शिस्तबद्ध म्हणून आपल्याला दहीहंडीला केलेलं आहे. आम्ही असेच सण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या ह्याच्याने सातत्याने साजरे करत राहू हे या ठिकाणी मी सांगतो. स्वराज्य आणि नवयुग ह्या नावात खूप काही प्रेरणा देणारी नाव आहेत. ही मित्रमंडळाचं पुढे भविष्यात कशा प्रकारचं जनतेला एक प्रेरणामय कार्य आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. स्वराज्य आणि नवयुग हा योगायोगच आहे. आमदार साहेब आणि बाळासाहेब पाटील यांचा एवढा वर्षाचा जर तुम्ही प्रवास बघितलात तर त्यांच्या ह्या प्रवासातनं जे उगवलेले हे नवयुग आहे. म्हणून त्यामुळे नवयुग मित्रमंडळ आणि येणारा पुढचा काळ जो आहे आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभेसाठी असेल किंवा महाराष्ट्रभर असेल ते आमच्यासाठी स्वराज्य नवीन उभं करण्यासारखं आहे. म्हणून हा योगायोग आहे. स्वराज्य मित्रमंडळ असेल किंवा नवयुग मित्रमंडळ असेल हे यांच्या माध्यमातूनच तयार झालेलं आहे आणि आम्ही सातत्याने त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या पद्धतीने जो शिस्तबद्ध जो त्यांचा भाग असतो त्या पद्धतीने आम्ही सण साजरे करत राहू. हाच या ठिकाणी उद्देश आहे आमचा. धन्यवाद.